प्रणव पंचाक्षराचा महिमा. ब्रह्मदेव विष्णू यांना मंत्रोपदेश. नंदिकेश्वर सनतकुमाराला म्हणाले, शिवजींनी ब्रह्मदेव व विष्णू यांना आपुले सगुण निर्गुण रूपाचे रहस्य सांगितले. लिंगपूजाचे महिमा वर्णन केला. त्यांनी शिवजींना विचारले, शिवाजी सर्जन, पालन पोषण, संहार, तिरोभाव व अनुग्रह ही आपली 5 नित्यकर्मे आहेत, तरी त्याचे सविस्तर वर्णन करा. भगवान शिवजी म्हणाले, विश्वाची निर्मिती होणे म्हणजेच वस्तुमात्र आकाराला येणे, यालाच सृष्टी म्हणतात. पोषण आणि संरक्षण यामुळे विश्व हे सुस्थिर राहते, याला पालनस्थिती म्हणतात. याचा विनाश होणे म्हणजे संहार होणे. प्राण्यांचे उत्क्रमण होणे याला तिरोभाव म्हणतात. माझ्या अनुग्रहाने संसारातून मुक्त होता येते. पृथ्वीमध्ये सर्जन, जलामध्ये पोषण, अग्नीमध्ये संहार, वायूमध्ये तिरोभाव आणि आकाशात अनुग्रह आहे. ब्रह्म व विष्णू तुम्ही दोघांनीही महान तपश्चर्या करून मला प्रसन्न करून घेतले आहे. त्यामुळे तुम्हाला सृष्टी निर्मिती व पालनपोषण याचे अधिकार दिले आहे. अशाच प्रकारे माझे विभूती स्वरूप असलेले रुद्र व महाकालेश्वर यांचे अनुक्रमे संहार व तिरोभाव ही दोन्ही कार्ये प्राप्त करून घेतली आहेत. अनुग्रहाचा अधिकार मी कोणाला दिला नाही, कारण मी स्वतः मोक्षरूप आहे. परम कल्याणकारी एकाक्षर मंत्राला ओंकार असे म्हणतात. हा सनातन मंत्र माझ्या मुखातून प्रकट झालेला आहे. हा माझ्या स्वरूपाचा बोध करतो. ओंकाराचे स्मरण हे माझे स्मरण होय. हा संपूर्ण चराचर विश्वाला अंतर्बाह्य व्यापून आहे. हा शिव व शक्ती या दोघांचा बोधक आहे. यातूनच ओम नमः शिवाय या मंत्राची निर्मिती झालेली आहे. षडाक्षरी मंत्र माझ्या सगुण साकार रूपाचा बोध करून देतो. यातूनच मृतका वर्ण अर्थात मुळाक्षरे वगैरे निर्माण झाली. शिरोमंत्रासहित त्रिपदा गायत्रीलाही यातूनच उत्पन्न झाले. गायत्रीतून वेद प्रकट झाले. वेदातून अनेक मंत्र निर्माण झाले. प्रवण आणि पंचाक्षरी विविध गोष्टी प्राप्त होता. हे दोन्ही मंत्र भुक्तिमुक्तिदायक आहेत. भगवान शंकरांनी ब्रह्मा व विष्णू त्यांच्या मस्तकावर हात ठेवून 3 वेळा प्रणवाचा उच्चार केला. शंकरजींनी त्यांना दीक्षा दिली, आपले शिष्य म्हणून स्वीकारले. ब्रह्मा व विष्णू म्हणाले, हे शिवजी, तुला साकार आणि निराकार आहात. तुम्ही सर्वांचे स्वामी आहात. तुम्हाला नमस्कार असो. तुम्ही प्रणवलिंग स्वरूप आहात. तुम्हाला 5 मुखे आहेत. तुम्ही सर्जनादी पंचमहाकार्यांमध्ये अत्यंत प्रवीण आहात. तुम्ही अदृश्य सूत्रसंचालक आहात. तुमचे गुण आणि शक्ती अनंत आहेत. तुमचे सामर्थ्य अगाध आहे. तुमच्या लीलाविलासाचे वर्णन करता येत नाही. तुम्हाला आमचा साष्टांग नमस्कार. अशा प्रकारे ब्रह्मदेव आणि विष्णू यांना प्रणव दीक्षा देऊन शंकर पार्वती निघून गेले. अध्याय 11. शिवलिंग स्थापना आणि पूजाविधी. ऋषीगणांनी विचारले, सूतजी, शिवलिंगाची स्थापना कशी करावी? त्याची पूजा कशा प्रकारे करावी? कोणत्या काळी ती पूजा करावी? कोणत्या द्रव्याने करावी? हे आपण मला सांगावे. सूतजी म्हणाले, महर्षी जनहो, आपण योग्य प्रश्न विचारला. शुभकारक वेळी पवित्र तीर्थक्षेत्री, नदीकाठी अथवा पवित्र स्थानी शिवलिंगाची स्थापना करावी. या लिंगाचे नित्यपूजन करावे. पार्थिव द्रव्याने, जलमय द्रव्याने अथवा तेजस द्रव्याने त्याचे पूजन करावे. ज्यांना शिवालय बांधावयाचे असेल त्यांनी उत्तम शिल्पकाराकडून बांधून घ्यावे. तेथे कायमस्वरूपी शिवलिंगाची प्राणप्रतिष्ठा करावी. मंदिराचा गाभारा सुंदर असावा. वैदिक मंत्रांनी पूजन करून सर्वांना उपहार देऊन मान सन्मान करावा. यानंतर महादेवाचे मनोभावे ध्यान करावे. ओंकाराचा मोठमोठ्याने घोष करत शिवलिंगाचे पूजन करावे. नित्यभक्तिभावे त्याचे पूजन करावे. तसेच शिवतत्व सर्वत्र भरलेले आहे याची जाणीव ठेवावी. वृक्षवेली तसेच याही वाढतात, म्हणजे त्यात शिवतत्व आहे. पशुपक्षी यामध्ये शिवतत्व आहे. संपूर्ण चराचर सृष्टीबद्दल अत्यंत आदराची भावना ठेवावी. काया वाचा मनाने कोणालाच दुखवू नये. प्रत्येक जीव हा सुखरूप आहे, शिवरूप आहे. ही विश्वस्थापना संकल्पना हृदयात बिंबून सर्वांची सेवा करावी. शुद्ध अंतःकरणाने सर्वांवर प्रेमाचा वर्षाव करावा. त्यामुळे शिवजीची कृपा आपणावर होत असते. मंदिरामध्ये शिवलिंगाची स्थापना केली असेल तर नित्याने षडोषोपचार पूजा करावी. मंदिरात जाणे शक्य नसेल तर शिवजींची घरातील देवरात स्थापना करून त्याची षडोषोपचार अथवा पंचोपचारे पूजा करावी.
ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा. मोठ्या प्रमाणात जप केला तरी चालेल अथवा मनातल्या मनात जप केला तरी चालेल. कोणतेही सत्कर्म वाया जात नाही हे पक्के लक्षात ठेवावे. जपाने आपले अंतःकरण शुद्ध होते. शुद्ध अंतःकरण म्हणजे आतील शिवतत्व प्रकट होणे. यासाठी नित्याने जप करावा. कोणाची निंदा करत संघर्ष करत वेळ घालवण्यापेक्षा जप करीत राहावे. शंकराची भजने गावीत, इतर संतांची भजने गावीत. गायत्री मंत्रामध्ये फार मोठे सामर्थ्य आहे. विश्वाला प्रकाश देणाऱ्या भगवंताला आपण सद्बुद्धी दे म्हणतो, प्रार्थना करतो. सद्बुद्धी ही सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या दैवी संपदेने जीवन आनंदमय होते. शिवाची स्थाने जेथे आहेत तेथे जाऊन मनोभावे दर्शन घ्यावे. स्नान, दान, अनुष्ठान, जप हे जीवनाला शुद्ध करणारे मार्ग आहेत. ऋषीजन स्वतःला म्हणाले, हे महात्मन, तुझ्या मुखातून प्रकटलेले विचार ऐकून मन प्रसन्न झाले. आता पुण्यक्षेत्राचे वर्णन करण्याची इच्छा आहे, ती आपण पूर्ण करावी. पुढे 12व्या अध्यायामध्ये मोक्षदायक पुण्यतीर्थाचे वर्णन आणि पुण्यफलाचे वर्णन केले आहे. सूत म्हणाले, ऋषीजन हो, आपण सर्वच ज्ञानी आहात, ज्ञानाचा आदर करणारे आहात. तरी मोक्ष देणाऱ्या शिवक्षेत्राची माहिती महिमा आपणास सांगत आहे. तरी एकाग्र चित्ताने श्रवण करावे. या पृथ्वीवर अनेक देवतांनी वास्तव केल्यामुळे आणि ऋषी मुनींनी तपश्चर्या केल्यामुळे त्या स्थानांना तीर्थक्षेत्र प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. लोकांच्या कल्याणासाठी काही स्वयंभू तीर्थक्षेत्र देखील निर्माण झाली आहेत. मानवाने अशा पवित्र तीर्थक्षेत्री जावे, तेथील पवित्र नदीमध्ये स्नान करावे, देवतांचे दर्शन घ्यावे, जप आधी अनुष्ठान करावे, आपणास शक्य असेल तेवढा दानधर्म करावा. तीर्थक्षेत्री प्रपंचाचा विचार करत बसू नये. ईश्वराची, शिवाची प्राप्ती घडावी यासाठी आपण तीर्थक्षेत्री आलो आहोत याची जाणीव ठेवावी. अनेक तीर्थक्षेत्रे पवित्र नद्यांच्या संगमावर आहेत. म्हणून सिंधू व सतलज नदीच्या किनाऱ्यावर अनेक पुण्यक्षेत्रे आहेत. सरस्वती नदी परमपवित्र आहे. तिचे 60 प्रवाह आहेत. या तटावर साधना केल्यावर शिवपद प्राप्त होते. पुण्यकारक गंगा हिमालयातून उगम पावते. तिच्या तीरावर काशी, प्रयाग, पावनक्षेत्रे वसलेली आहेत. क्षोणभद्र नदीचे 10 प्रवाह आहेत. नर्मदा नदीचे 24 प्रवाह आहेत. तमसा नदीचे 12, रेवा नदीचे 10 प्रवाह आहेत. परमपवित्र गोदावरीचे 21 प्रवाह आहेत. कृष्णवेणी नदीचे 18 प्रवाह आहेत. तुंगभद्रेचे 10 प्रवाह आहेत. सुवर्णमुखी नदीचे 9 प्रवाह आहेत. पंपा सरोवर, कन्याकुमारी सर्व महान पुण्यक्षेत्र आहेत. कावेरीचे 27 प्रवाह आहेत. या नद्यांच्या किनाऱ्यावर वास्तव करून साधना केली तर निश्चितच पुण्य लाभते. यासाठी काही तीर्थयात्रा करणे आवश्यक आहे. जर हे मानवाला शुद्ध करणारे आहे आणि पवित्र नदीच्या जलाने स्नान केले तर पाप नाहीसे होण्याचा निश्चय मदत होतो. नैमिराशण्य आणि बद्रिकाश्रम हे दोन्ही तीर्थक्षेत्रे तपस्वी लोकांना अतिशय प्रिय आहेत. केदारस्थानी स्नान केल्याने असता ज्ञानवृद्धी होते. नर्मदेत स्नान केले असता विष्णुलोक प्राप्त होते. गंगा आणि कावेरी तीरावर वास्तव्य करून काही काळ साधना करावी. तीर्थक्षेत्री राहून पुण्य प्राप्त करावे. परंतु तीर्थक्षेत्री जर पाप घडले तर त्याचे फळ भोगावे लागते. तीर्थक्षेत्री आपण गेले की तेथील पवित्र वातावरणाचा आपल्यावर परिणाम होतो. त्यामुळे कायिक, वाचिक, मानसिक त्रासाचा नाश होतो. ध्यानाने मानसिक पाप नष्ट होते, जपाने वाचिक पाप नष्ट होते आणि कठोर साधनाने कायिक पाप नष्ट होते. यासाठी तीर्थक्षेत्री जावे. अध्याय 13वा सदाचार संपन्नता. ओंकार व गायत्री जप, दान. अर्थ पुरुषार्थ. ऋषीजन सूतांना म्हणाले, हे महात्मन, आता आपण सदाचारी माहिती सांगा. त्याप्रमाणे कोणती सत्कर्म केल्याने सर्वाधिक लोकांना प्राप्त होतो आणि कोणती दुष्कर्म केल्याने अतिशय भयानक नरकयातना भोगाव्या लागतात. यासाठी माहिती सांगणं ही नम्र प्रार्थना. सूत म्हणाले, मुनिजन हो, ज्याचे आचार, विचार, उच्चार
सात्विक आहेत अशा ब्राह्मणाला स्वतः ब्राह्मण म्हणविण्याचा अधिकार आहे. जीव, जगत आणि जगात्मा यांची त्यांना पूर्ण जाणीव झालेली असते आणि ते ज्ञान जो सर्वांना सांगत असतो तो वेदादी सांगितलेल्या आचरणाचे पालन करतो, त्याला विप्र असे म्हणतात. जो वेदातील धर्माचे आचरण करतो त्याला द्विज असे म्हणतात. जो थोडे ज्ञान प्राप्त करून मंत्रिपदावर राहून राजाची सेवा करतो त्याला क्षत्रिय ब्राह्मण असे म्हणतात. जे ब्राह्मण शेती व व्यापार करतात त्याला वैश्य ब्राह्मण म्हणतात. सर्व लोकांनी ब्रह्ममुहूर्तावर उठावे, मंगल स्नान करावे, भस्माने कपाळावर त्रिपुंड काढावे, गायत्री मंत्राचा जप करून पूर्व दिशेला सर्वांसाठी 3 वेळा अर्घ्य द्यावे, संध्या करावी, शंकर, गौरी, कार्तिकेय, विष्णू, ब्रह्मा, चंद्र आणि अन्नदेवता यांना सर्वांना एकरूप मानावे, प्रवणाची उपासना करावी. साधकाने सारे विश्व ब्रह्मरूप आहे आणि मीही ब्रह्मरूप आहे या धारणेने आपल्या श्वासाकडे लक्ष द्यावे. हा सोहम जप जीवाला परब्रह्म स्वरूपामध्ये स्थित करतो. सदैव नाशवंत प्रापंचिक गोष्टीचा विचार करू नये. गायत्री मंत्राचा जास्तीत जास्त जप करावा. धर्माच्या आधारावर अर्थ म्हणजे संपत्ती, पुरुषार्थ प्राप्त करावा. चांगल्या मार्गाने पैसे मिळवावेत आणि चांगल्या मार्गासाठी उपयोगी आणावेत. मोक्ष हेच जीवनाचे ध्येय ठेवावे. कितीही धन प्राप्त झाले तरी मानवाला शांती लाभू शकणार नाही. यासाठी धर्म आणि मोक्ष या दोहीच्या मध्ये अर्थ आणि काम पुरुषार्थाची रचना ठेवली आहे. कलियुगात देवप्रतिमेच्या पूजनाने ज्ञान प्राप्त होईल. तसेच देश, काल, पात्र पाहून दान धर्म करावा. दुसऱ्यांचे दोष कधी काढू नयेत. त्यांना त्रास होईल असे बोलू नये. संपूर्ण शिवाचा लीलाविलास आहे हे जाणून आपली कर्तव्य कर्म करावीत. पुढे आपण पाहणार आहोत ओंकार व गायत्री जप आणि दानधर्म ह्याचे आपल्या आयुष्यामध्ये कशा प्रकारे कार्य आहे आणि ते केल्यावर आपल्याला काय प्राप्त होते हे सविस्तर आपल्याला समोरील अध्यायामध्ये सांगितले आहे. पुढील अध्याय ऐकण्यासाठी चॅनलशी जोडून राहा. चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत पार्वतीपते शिव हर हर महादेव. शंभो शंकरा. हर हर महादेवा.